नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण बोधगया महाविहार या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। बिहार मधील महाबोधी विहार विवाद हा एक जटिल आणि ऐतिहासिक विषय बनला आहे। या विवादाचे मूळ हे विहारावरील नियंत्रणाचा वादात आहे, जो बौद्ध आणि हिंदू समुदायामुळे फार पुरातन आहे। याबाबत आपण जाणून घेणार आहोत। बोधगया महाविहार तेच महाबोधी मंदिर हा केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर बौद्ध धर्माचा सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती। हे स्थळ जगभरातील बौद्धांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे, परंतु दुर्दैवाने आजही हे मंदिर पूर्णपणे बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही। ही परिस्थिती केवळ अन्यायकारकच नाही, तर बौद्ध परंपरा, धम्म आणि संस्कृतीचा जतनासाठी गंभीर आव्हान देखील आहे। चला काही प्रमुख मुद्द्याबद्दल बोलूया। आता आपण जाणून घेणार आहोत की धार्मिक स्वातंत्र्य आणि परंपराचे संरक्षण, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हक्क, इतर धर्मस्थळांप्रमाणे समानता, बौद्ध श्रद्धाळूंची सोय आणि सुरक्षा, आणि बाबासाहेब आंबेडकरांचे दृष्टिकोन आणि बौद्ध धर्माचा पुनरुत्थान। चला मग जाणून घेऊया। बोधगया महाविहारवर बौद्धांच्या पूर्ण नियंत्रणाची गरज का आहे, हेही आपण आज जाणून घेऊया। बोधगया महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांचे हाती असले पाहिजे, जेणेकरून बौद्ध धर्माचे विधी परंपराचे योग्य प्रकारे पालन केले जाईल। सध्याच्या व्यवस्थापनात गैरबौद्धांचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप असल्याने बौद्ध संस्कृती आणि अनुष्ठानावर मर्यादा आहेत। हे महाविहार बौद्धांच्या आध्यात्मिक वारशांचे केंद्र आहे। भारतात बौद्ध धर्माचा पुनरुज्जीवन आणि प्रचार करण्यासाठी आवश्यक आहे की हे संपूर्णपणे बौद्ध समाजाच्या नियंत्रणाखाली असावे। भारतातील इतर प्रमुख धार्मिक स्थळे जसे की वैष्णोदेवी, तिरुपती मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा त्यांच्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात आहेत। मग बोधगया महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांना का देण्यात आले नाही? जर हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात असेल, तर जगभरातून येणाऱ्या बौद्ध श्रद्धाळूंसाठी योग्य सोय आणि सुविधा उपलब्ध करता येतील। सध्याच्या व्यवस्थेमुळे अनेकदा बौद्ध भिक्षू आणि अनुयायांना मंदिर प्रशासनाशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बौद्ध धर्माच्या तत्वावर आधारित समाज म्हणून घडवण्याचे स्वप्न पाहिले होते। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि एका सामाजिक क्रांतीची सुरुवात केली। त्यांच्या मते बौद्ध धर्म हा केवळ आत्ममुक्तीचा मार्ग नाही, तर सामाजिक न्याय, समता आणि करुणेचा आधारही आहे। बोधगया महाविहार हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे आणि तो बौद्धांच्या ताब्यात असणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरेल। जर हे स्थळ बौद्धांच्या हाती आले, तर ते बौद्ध शिक्षण आणि धम्म प्रचाराचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करता येईल, ज्यामुळे भारतात धम्माचा पुनरुज्जीवन होऊ शकतो। बोधगया महाविहार हा केवळ ऐतिहासिक स्मारक नाही, तर बौद्ध धर्माचा गौरव आहे। त्याचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यासाठी सर्व बौद्ध संघटनांनी आणि अनुयायांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे। भारत सरकारनेही हे ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून या पवित्र स्थळाचे योग्यरित्या संरक्षण आणि व्यवस्थापन होईल। धम्माच्या रक्षणासाठी एकत्र येऊया, बोधगया बौद्धांना परत मिळवूया।